Next point is resolving power. This resolving power is ability to distinguish two physically separated objects as two distinct objects is known as the resolving power of optical instrument. तर ही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी आहे की ज्याच्यामध्ये ते दोन ऑब्जेक्ट सेपरेट जे आहे ते दोन ऑब्जेक्ट सेपरेटली डिस्टिंग्विशली बघायची किंवा दाखवण्याची त्याची ॲबिलिटी जी आहे ती ॲबिलिटी म्हणजेच त्या इन्स्ट्रुमेंटची रिझॉल्विंग पॉवर असते. Resolving power of an optical instrument depends upon the aperture and wavelength of light used. तर आपण जे काही इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो ऑब्जेक्ट बघण्यासाठी त्याचं ॲपर्चर जे आहे डायमीटर जे आहे त्याच्यावरती आणखीन जी लाईट वेव्ह आहे त्या लाईट वेव्हच्या वेवलेंथवरती रिझॉल्विंग पॉवर त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची डिपेंड असते. The resolving ability of an instrument is stated in terms of the visual angle, which is the angle subtended at eye by the two objects to be resolved. आता रिझॉल्विंग ॲबिलिटी जे आहे त्या इन्स्ट्रुमेंटची ही आपण त्याच्या व्हिज्युअल अँगल जे आहे ह्याच्यावरून पण आपण सांगू शकतो. तर व्हिज्युअल अँगल म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टनं आयशी केलेला म्हणजे डोळा जे आहे किंवा इन्स्ट्रुमेंट जे असेल त्याच्याशी केलेला अँगल जे आहे तो अँगल जे आहे त्यालाच आपण व्हिज्युअल अँगल पण म्हणतो. त्याच्यावरती पण ती रिझॉल्विंग पॉवर डिपेंड असते. द मिनिमम व्हिज्युअल अँगल बिटवीन टू ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी रिझॉल्व्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड लिमिट ऑफ रिझॉल्युशन. तर कमीत कमी किती अँगल असेल की त्या अँगलला आपण ते दोन ऑब्जेक्ट डिस्टिंग्विशली वेगळेपणे बघू शकतो तो अँगल जे आहे त्याला आपण मिनिमम व्हिज्युअल अँगल असं म्हणतो. त्यालाच आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणतो. रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड रिझॉल्विंग पॉवर. आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे ह्या लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा आपण रेसिप्रोकल घेतला तर रेसिप्रोकलला आपण रिझॉल्विंग पॉवर म्हणतो. तर ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये दाखवल्या बा यामध्ये हे ॲनिमेशन आहे. तर इनिशियली हा दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट जे आहेत त्या ऑब्जेक्टपासून येणारा जे रे आहे तर हे दोन ऑब्जेक्ट ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पाहिल्यानंतर ते रिझॉल्व झाले सेपरेट झालेत. आपण दोन्हीचा इथं बघा ॲनिमेशनमध्ये. तर हे दोन जे ऑब्जेक्ट आहेत ह्या दोन अँगल ऑब्जेक्टचा जे अँगल झालेला आहे तो व्हिज्युअल अँगल असतो. आता इथून दोन ऑब्जेक्टपासून आलेले रेज आहेत हे रे इथं ह्या लेन्समधून पास होऊन हा जे अँगल तयार झाला इथं आणि इकडं ह्या दोन ऑब्जेक्टची दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतात. आणि दोन हे डिफ्रॅक्शन पॅटर्न जर वेगवेगळे असतील सेपरेटली असतील डिस्टिंक्टली असतील तर आपल्याला ते दोन ऑब्जेक्ट दोन वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा अँगल आहे हा जितका लार्ज असेल तेवढे आपण सेपरेटली हे आपण ऑब्जेक्ट पाहू शकतो डिस्टिंग्विश सेपरेटली. हा अँगल जास्त असेल तर आणखीन हा ज्या वेळी हा अँगल कमी असतो हा अँगल ज्यावेळी कमी होईल त्यावेळी हे दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ह्या दोन्ही ऑब्जेक्टचे जे डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झाले आहेत हे डिफ्रॅक्शन पॅटर्न ओव्हरलॅप होतात. आणि ओव्हरलॅप झाल्यामुळे आपल्याला ते दोन ऑब्जेक्ट दोन न दिसता सिंगल दिसतो. हे कमी अँगलला ही रिझॉल्विंग पॉवर कमी असेल तर त्यावेळी असं होतं डिफ्रॅक्शन पॅटर्न ओव्हरलॅप झाल्यामुळे आपल्याला दोन ऑब्जेक्ट सिंगल दिसतो सेपरेट दिसत नाहीत ते. इथे डिफ्रॅक्शन पॅटर्न असा ओव्हरलॅप झाला दिसतो बा ॲनिमेशनमध्ये. आणि हे जर आपण इन्स्ट्रुमेंट वापरून मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप वापरल्यानंतर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत आपण रिझॉल्व करून सेपरेटली डिस्टिंग्विशली बघू शकतो. म्हणजे छोटे ऑब्जेक्ट जे आहेत वेगवेगळे आपण पाहू शकतो लहान ऑब्जेक्ट्स त्यांचं डिफ्रॅक्शन पॅटर्न सेपरेट होतात त्यामुळे आपल्याला दोन ऑब्जेक्ट ते दोन सेपरेटली दिसतात. हे आहे रिझॉल्विंग पॉवर आणखीन रिझॉल्विंग पॉवर आणखीन लिमिट ऑफ रिझॉल्युशन. लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणजे हे जे मिनिमम लिनियर सेपरेशन आहे किंवा मिनिमम अँग्युलर सेपरेशन जे आहे की त्या अँग्युलर सेपरेशनला ते दोन ऑब्जेक्ट आपण डिस्टिंक्टली बघू शकतो. minimum linear separation or minimum angular separation. For that angular separation or linear separation we can see these two objects distinctly, hence this is called as limit of resolution. And reciprocal of limit of resolution is resolving power. Next point is Rayleigh's criteria for limit of resolution or for resolving power. Scientist Rayleigh जे आणि लिमिट ऑफ रिझॉल्युशनसाठी किंवा रिझॉल्विंग पॉवरसाठी म्हणजेच काय दोन ऑब्जेक्ट जे आहेत अनरिझॉल्व वेल रिझॉल्व अँड जस्ट रिझॉल्व यासाठी कधी म्हणायचे हे ऑब्जेक्ट्स तर त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स म्हणजे उदाहरणार्थ लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे
दोन ऑब्जेक्ट जे आहेत कमीत कमी किती अंतरावरती असल्यानंतर आपल्याला ते दोन दिसतात, त्यापेक्षा कमी अंतराला दोन न दिसता एकच दिसतो, किंवा त्यापेक्षा जास्त अंतराला ते दोन दिसतात. हे जे आहे मिनिमम लिनियर सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. फॉर दॅट लिनियर सेपरेशन वी कॅन सी these two objects distinctly. This is called as limit of resolution, and reciprocal of limit of resolution is resolving power. Now observe this diagram, and first A is, this is unresolved condition, and for this unresolved condition two objects are unresolved when the first minimum of two diffraction pattern is greater than central maximum of the two diffraction pattern. तर सेंट्रल मॅक्झिमम जे आहे ह्यांच्यामधलं अंतर जे आहे हे कमी असतं, आणि दोन मिनिमम जे आहेत पहिले मिनिमम ह्यांचे हे जास्त असतं अंतर, याला आपण अनरिझॉल्व कंडिशन म्हणतो. नेक्स्ट आहे बी. फर्स्ट मिनिमम ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ सेकंड ऑब्जेक्ट इज कोइन्साइडिंग विथ द सेंट्रल मॅक्झिमम ऑफ द सेकंड अँड वाइस वर्सा. इन सच केस वी फाइंड द ऑब्जेक्ट टू बी जस्ट रिझॉल्व. तर यामध्ये दोन्हीचे मॅक्झिमा जे आहेत हे पहिल्याचा मॅक्झिमा दुसऱ्याचा मिनिमा, पहिला मिनिमा, आणि हा सेंट्रल मॅक्झिमा दुसऱ्याचा हा मिनिमा एकमेकाला कोइन्साइड असतात. म्हणजे दोन्ही मॅक्झिमम मधलं डिस्टन्स आणि दोन्ही पहिले मिनिमा जे डिस्टन्स आहे दोन्ही समान असतात. याला आपण जस्ट रिझॉल्व म्हणतो. जस्ट रिझॉल्व म्हणजे आपल्याला दोन्ही ऑब्जेक्ट जस्ट आपल्याला सेपरेट व्हायला तसे वाटतात. त्यानंतर थर्ड आहे वेल रिझॉल्व. Two objects are well resolved when the distance between first minimum of the two diffraction pattern is greater than central maxima of the two diffraction pattern. तर दोन्हींचा जे सेंट्रल मॅक्झिमा आहे ह्या सेंट्रल मॅक्झिममला डिस्टन्स हे व्हेरी लार्ज असतं ॲज कम्पेअर टू टू मिनिमा. पहिले दोन मिनिमा आहेत ना यांच्यापेक्षा हे डिस्टन्स जास्त असतं. यावेळी आपल्याला ऑब्जेक्ट दोन सेपरेटली दिसतात, याला वेल रिझॉल्व म्हणायचं. फॉर एक्झाम्पल इथं ॲनिमेशनमध्ये पण ते सेम दाखवलेलं आहे. अनरिझॉल्व, जस्ट रिझॉल्व आणि वेल रिझॉल्व इथं आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल इफ फोर व्हीलर, हे दोन हेडलाइट दिसतं बघा, हे दोन लाईट आहेत. इफ these two lights are, that is for example four wheeler is approaching towards you, as four wheeler is approaching towards you, these two headlights are separating as this vehicle is approaching towards you. म्हणजे लॉंग डिस्टन्सवरून आपल्याला नाईटला समजा सपोज फोर हेडलाईट लावून आपण गाडी आलेली आहे, आणि जशी ती गाडी जवळ येईल तशी दोन हेडलाईट जे आहेत जेवढ्या लॉंग डिस्टन्सवरती असेल तेवढे ते आपल्याला दोन हेडलाईट्स न दिसता एकच दिसतो सिंगल. जशी गाडी अप्रोचिंग असेल आपल्याकडे जवळ येईल त्यावेळी आपल्याला दोन हेडलाईट्स ते सेपरेटली झालेले दिसतील, आणि पूर्णपणे जवळ आल्यानंतर आपल्याला दोन ते गाडीचे हेडलाईट जे आहेत हे आपल्याला सेपरेट दिसतील. हे एक एक्झाम्पल आहे रॅले क्रायटेरियाचं लिमिट ऑफ रेझोल्युशनसाठी. सेम इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण ते दाखवलेलं आहे. जस्ट रिझॉल्व कंडिशन, जस्ट रिझॉल्व कंडिशन, वेल रिझॉल्व अँड अनरिझॉल्व कंडिशन, ऑब्जेक्ट सिंगल कधी अँड जस्ट रिझॉल्युशन कधी, आणखीन पूर्ण वेल रिझॉल्व कधी, हे ह्यामध्ये दाखवलेलं आहे ॲनिमेशनमध्ये. Next point is Rayleigh's criteria for limit of resolution or resolving power. ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे टू लिनियर ऑब्जेक्ट्स. आता दोन लिनियर ऑब्जेक्टसाठी आपण हे पाहायचं आहे. तर ह्या दोन लिनियर ऑब्जेक्टसाठी कन्सिडर टू सेल्फ लिमिनस ऑब्जेक्ट स्लिट्स सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. आता दोन सेल्फ लिमिनस म्हणजे काय, ते स्वतःची लाईट त्याला बाहेर पडत असेल असे दोन ऑब्जेक्ट किंवा दोन स्लिट आपण जर घेतल्या, ह्या सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, काही अंतरावरती दोन ह्या स्लिट आपण ठेवलेल्या आहेत. हेच as per Rayleigh's criteria, the first minimum of the diffraction pattern of the one of the source should coincide with the central maximum of the other. तर हे दोन जे स्लिट आपण घेतले ह्या दोन्ही स्लिटचे जे डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतील, ह्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये फर्स्ट मिनिमा जे आहे हा डिफ्रॅक्शन पॅटर्नचा अदरचा सेंट्रल मॅक्झिमा याला जर कोइन्साइड असेल तर ही जस्ट रिझॉल्विंग कंडिशन असते. या जस्ट रिझॉल्विंग कंडिशनसाठी अँग्युलर सेपरेशन जे आहे किंवा पोझिशन ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल मिनिमम इज, पहिला प्रिन्सिपल मिनिमम जे आहे हा सेंट्रल मॅक्झिमम पासून किती अँग्युलर सेपरेशन वाढतो असतो तो डी थिटा. हे इक्वेशन आपण ऑलरेडी काढलेलं आहे. लॅम्बडा बाय ए इज द स्लिट विड्थ, लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड, आणि डी थिटा जे आहे हे अँग्युलर सेपरेशन आहे फर्स्ट मिनिममचं सेंट्रल मॅक्झिमम पासून. ॲज दिस मिनिमम कोइन्साइड्स विथ द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ द अदर, दिस मस्ट बी मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स अँड हेन्स द लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. आता हे जे मिनिमम आहे हे सेंट्रल मॅक्झिमाला पहिल्याच्या दुसऱ्याचं मिनिमम जे आहे हे कोइन्साइड असतं, म्हणूनच हे जे आहे हेच लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे, मिनिमम अँग्युलर सेपरेशन आहे, म्हणून आपण हे दोन्ही इक्वेट केले. तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे हे असं येतं डी थिटा बाय लॅम्बडा बाय ए दिस इक्वल टू लिमिट ऑफ रिझॉल्युशन. हे मिनिमम सेपरेशन जे आहे हेच लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे, म्हणून लॅम्बडा बाय ए घेतलं इथं. मिनिमम सेपरेशन बिटवीन द टू लिनियर ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्व ॲट डिस्टन्स डी फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट बाय. आता मिनिमम सेपरेशन जे आहे दोन लिनियर ऑब्जेक्ट मधलं फॉर जस्ट रिझॉल्व कंडिशन हे डी असेल कॅपिटल डी, तर वाय इज इक्वल टू डी इंटू डी थिटा.
that is d into d theta is lambda by a. This is d by lambda by a. This is the minimum separation between two linear objects. हे दोन ऑब्जेक्ट मधलं मिनिमम लिनियर सेपरेशन काढायचं इक्वेशन आहे लॅम्बडा y इक्वल टू d लॅम्बडा बाय a. नेक्स्ट वन इज पेअर ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट्स. आता रायले कॅरेक्टर जे हा रायले कॅरेक्टर आपण पेअर ऑफ पॉइंट ऑब्जेक्टसाठी यूज करायचा आहे. त्यामध्ये ही डायग्राम पहा, स्कीमॅटिक डायग्राम शोइंग फॉर्मेशन ऑफ ॲरे डिस्क अँड रिंग. हे रियल ॲरेज डिस्क ऑब्टेन्ड बाय यूजिंग लेसरनं ऑब्टेन झालेली ही डिस्क आहे. इन द केस ऑफ मायक्रोस्कोप द ऑब्जेक्ट्स टू बी व्ह्यूड आर सिमिलर टू पॉइंट ऑब्जेक्ट्स. तर मायक्रोस्कोपमध्ये आपण जे ऑब्जेक्ट पाहतो ते सिमिलर टू पॉइंट ऑब्जेक्टचे असतात ते. द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ सच ऑब्जेक्ट्स कोइन्साइड्स कंसिस्ट ऑफ सेंट्रल ब्राइट डिस्क सराउंडेड बाय कॉन्सेंट्रिक रिंग्स कॉल्ड ॲरे डिस्क अँड रिंग्स ॲज शोन इन फिगर ए. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे पिन होल जे आहे सर्क्युलर ॲपर्चर यातून जे लाईट आपण पास केली तर इथं अशा सर्क्युलर रिंग्स तयार होतात. ह्या सेंट्रल ब्राइट आहे, डार्क आहे, ॲरेज डिस्क म्हणायचं याला, ॲरेज रिंग आहे आणि ॲरेज डिस्क म्हणायचं संपूर्ण याला. हे डायग्राम तयार झाले. एबे वॉज द फर्स्ट टू स्टडी दिस थ्रूली अँड अप्लाय इट टू फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन. हे एबेनं फर्स्ट स्टडी केलेलं आहे आणि हे फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शनसाठी वापरलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. Figure B shows a real array disk formed by passing a red laser beam through 90 micrometer pinhole aperture that shows several order rings of diffraction. तर ह्यामध्ये लेसरचा बीम हा 90 मायक्रोमीटर एवढ्या पिन होलवरती पाडून आपण ही ॲरेची डिस्क जे आहे रिंग जे आहेत ह्या तयार झाल्यात लेसरवरती. रेड लेसर जे आहे रेड लेसरने ह्यामध्ये फॉर्म केलेला आहे. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.